कधी विचार केलाय का? जंगलात हजारो झाडे असतात, पण चंदनाचे झाड सगळीकडे असतं का? नाही, तर चंदनाचं झाड सगळीकडे नसतं. तर डोंगरावर असंख्य दगड असतात, पण माणिक प्रत्येक दगडात असतो का? कारण माणिक हा प्रत्येक दगडात नसतो. तसेच रस्त्यावर हजारो लोक दिसतात, पण साधू, सज्जन, प्रामाणिक माणसं सगळीकडे आढळत नाहीत. तर आजचा श्लोक आपल्याला एक कठोर सत्य सांगतो. खरी किंमत ही संख्येत नसते, तर ती गुणवत्तेत असते. तर आपण आज बोलणार आहोत माणसाचं चारित्र्य आणि स्वतःला वेगळं कसं घडवायचं यावर. तर श्लोकामध्ये आचार्य म्हणतात की शैले शैल्ये न माणिक्यम मौक्तिक्यम न गजे गजे साधवो न ही सर्वत्र चंदनम न वने वने. तर यामध्ये आचार्य म्हणतात की प्रत्येक डोंगरात माणिक नसतो, प्रत्येक हत्तीत मोती नसतो आणि प्रत्येक ठिकाणी साधू सज्जन माणसं नसतात. तसेच प्रत्येक जंगलात चंदनाचं झाड नसतं. तर या श्लोकामध्ये आपण शिकतो की आजच्या जगात लोक भरपूर आहेत, आवाज भरपूर आहेत, मत भरपूर आहेत, पण चारित्र्य दुर्मिळ आहे, प्रामाणिकपणा दुर्मिळ आहे, संयम, शहाणपण, साधेपणा हे पण दुर्मिळ आहे. जशी चंदनाची सुगंधित झाडे संपूर्ण जंगलात नसतात, तसंच उत्तम गुण असलेली माणसंही गर्दीत कमीच असतात. तर चंदनाचं उदाहरण सर्वात प्रभावी आहे. चंदनाचं झाड कुऱ्हाडीने कापलं तरी सुगंध देतं, सापानं वेढलं तरी विष देत नाही, जळलं तर वास सोडतो. तर सज्जन माणूससुद्धा तसाच असतो. कोणीही अपमान केला, कोणीही फसवलं, कोणीही अन्याय केला तरी तो आपला स्वभाव बदलत नाही. कारण गुण हा परिस्थितीवर नाही, तर संस्कारावर अवलंबून असतो. तर आज लोक विचारतात, सगळं असं का नाही? प्रामाणिक माणसाला त्रास का होतो? तर उत्तर हा श्लोक देतो. कारण सगळेच चंदन नसतात, सगळेच माणिक नसतात. आणि म्हणूनच प्रामाणिक माणूस उठून दिसतो, सज्जन माणूस लक्षात राहतो, शांत माणूस वेगळा भासतो. तर युवकाला या श्लोकामधून संदेश आहे की जर तू आज म्हणत असशील मी वेगळा का वाटतो, मी प्रामाणिक राहून ही नुकसान का बरं भोगतो, तर लक्षात ठेव, दुर्मिळ असणं हे वेदनादायक असतं, पण तेच मूल्यवान असतं. कोळशापेक्षा हिरा नेहमी कमीच असतो, पण किंमत मात्र हिऱ्याचीच जास्त असते. तर जीवनामधील 5 धडे असे आहेत की 1. गर्दीचा भाग होणं सोपं आहे, पण मूल्यवान होणं कठीण आहे. 2. गुणांची संख्या कमी असते, पण परिणाम मोठा असतो. 3. सज्जनपणा हा फॅशन नाही, तो तपश्चर्या आहे. 4. स्वभाव हा बाहेरून नाही, तर आतून घडवावा लागतो. 5. तुम्ही वेगळे आहात याचा अभिमान ठेवा. तर आज समाजात खोटे बोलणारे जास्त आहेत, फसवणूक करणारे जास्त आहेत, दिखावा करणारे पण जास्त आहेत, पण मनातून बोलणारे कमी आहेत, मदत करणारे कमी आहेत आणि मूल्य जपणारे कमी आहेत आणि म्हणूनच त्याची किंमत जास्त आहे. तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी गर्दीत मिसळलोय का वेगळा राहतोय? मी लोकांसारखा वागतो की मूल्याप्रमाणे वागतो? मी चंदन व्हायचा प्रयत्न करतो का फक्त झाड व्हायचा प्रयत्न करतो? लक्षात ठेवा, प्रत्येक जंगलात चंदन नसतं, पण चंदन असलेलं जंगल ओळखलं जातं. प्रत्येक समाजात सज्जन नसतात, पण सज्जन असलेला समाज टिकतो. तुम्ही संकेत नाही तर गुणवत्तेत जिंका. गर्दीत हरवू नका, स्वतःचा सुगंध पसरवा. जर हा विचार मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.